15 वर्ष पूर्वी मी लावलेली बाग होती ती 5 वर्षानंतर चालू झाली आणि ती चालू झाल्यापासून मला अगदी वर्षाकाठी 2 ते 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. आणि आमच्या गावातील सर्व शेतकरी म्हणतात की लिंबू म्हणजे शेतकऱ्याचं एटीएम आहे. नमस्कार, मी भैरवनाथ आबासाहेब पवार, मुक्काम पोस्ट अंकोली, तालुका मोहोळ. ही जी माझी लिंबोणीची बाग आहे ती 15 वर्षापूर्वीची बाग आहे. 15 वर्ष पूर्वी मी लावलेली बाग होती ती 5 वर्षानंतर चालू झाली आणि ती चालू झाल्यापासून मला अगदी वर्षाकाठी 2 ते 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. आणि हे जे बाग आहे ते अंकोली हे गाव जे आहे ते लिंबोणीसाठी प्रसिद्ध आहे. आणि आमच्या गावातील सर्व शेतकरी म्हणतात की लिंबू म्हणजे शेतकऱ्याचं एटीएम आहे. कारण कुठली जरी अडचण, कमी जादा नडी अडचण असेल तर जर दुधाचा जसा कायम पैसा येतो तसं एखाद दिवशी शुक्रवारी जर मजुराचा रोजगार येत असेल तर सकाळी टाकल्यानंतर संध्याकाळी आम्हाला लगेच पट्टी भेटून जाते. आणि लिंबू घेऊन आम्हाला बाहेरगावला वगैरे जावं लागत नाही. आमच्या गावातच 7 ते 8 आडत दुकान आहेत. त्यामुळे लिंबू न्यायचा किंवा एक्सपोर्टचा काही विषय येत नाही. सकाळी लिंबू काढले आणि संध्याकाळी लिंबू घातल्यानंतर लगेच आम्हाला रोखपट्टी भेटते. त्यामुळे आम्हाला लिंबूची शेती ही परवडत आहे. हे बाग जे आहे ते 1.25 एकरात आहे आणि ह्यात साधारणतः 185 रोपटे आहे. ह्याला आम्ही पावसाळ्यात ड्रिपनं पाणी देतो व उन्हाळ्यात जे आहे ते आम्ही मोकळं पाटानं पण पाणी देतो आणि ड्रिपनं पण पाणी देतो. आणि उन्हाळ्यात खांदणी बांधणी करून शेणखत वगैरे घालून फवारणी तीन व्यवस्थित करतो. आता साधारणतः मी ₹80 पासून ₹90-95 पर्यंत लिंबूला मार्केटमध्ये मिळालेला आहे. एकंदरीत मला एकराला साधारणतः 40,000 ते 45,000 रुपये खर्च झालेला आहे. आणि आतापर्यंत 1.5 ते पावणे 2 लाख रुपये झालेलेच आहे आणि आणखी एक कमीत कमी 60,000 ते 70,000 रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.